ठीक आहे ठीक आहे. येतोय मोंटू मस्कार. आणि अंडर 23 चा पहिलाच गोलंदाज येत आहे तोच तो प्रतीश मस्कर. लवकरात लवकर सामना चालू करा. पंच पंच हे लेगचा अंपायर राहा ना कोणतरी. सगळ्यांकडे आवाज पोहोचला पाहिजे. पहिला चेंडू घेऊन येतोच तो प्रतीश मस्कर. स्ट्राईक एंडला सौरभ. पहिला चेंडू. हा हा यॉर्कर पद्धतीचा चेंडू. हा फील्ड तर जोरात झालीये पण निर्णय अजून आला नाहीये. डॉट बॉल. सुंदर असा चेंडू. डिक्लेअरच्या स्वरूपात गेलेला हा चेंडू. दुसरा चेंडू घेऊन येत आहे प्रतीश मस्कर. हा हा स्लोवर असा चेंडू. हा गुड फिल्डिंग. गुड फिल्डिंग. अरे कान पिले. हा काय बॉल पकडला. सुंदर असा शॉट. काय षटकार षटकार. तर प्रतीश मस्कर व चढवलेला हाच तो दंड षटकार. सध्या डीजे वाला नाहीये म्हणून डीजे वाजणार नाही. जे काय ते बघून घेऊ आपण जेवायला गेले ते. जेवायला गेलं. हो 100%. बॅनर बनवायला दिलं. आवाज येते ना. आवाज कमी. सवय नाही ना ती. सवय ना आम्हाला. चौथा चेंडू. हा 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 काय चेंडू टाकलाय. सुंदर असा चेंडू. तर बंटी परदेशी तुम्हाला कसं वाटतं या आयोजनाबद्दल. लय भारी. ठीक ठीक आहे. हा 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 सुंदर असा फटका. चेंडू जात आहे दणदणातन एक टप्पा खाऊन चौकार. स्कोर झालेला आहे 11. 5 बॉल 11. बिनबाद 11. 5 बॉल 11. ठीक आहे ठीक आहे. नवीन स्कोरर आहे समजून घ्या. बिनबाद 12. कॉमेंटेटर पण नवीन आहे समजून घ्या. हा हा सुंदर असा फटका. हा सुंदर अशी क्षेत्ररक्षक मयूर कोलंबेकर यांच्या माध्यमातून होत आहे. मयूर कोलंबेकर अंडर 19 चा खेळाडू. त्यांनी उर्फ किरण पवार. उसरलीला 5 बॉल 5 षटकार नव्हते मारले. 5 बॉल 5 चेंडू डॉट झाला होता. 100%. सर सर शिरडोनला. आणि
दुसरी ओव्हर घेऊन येत आहे कल्पेश घरात. स्कोर झालाय 13. बिनबाद 13 4 ओव्हर. लवकर अबंच लवकर सामना चालू कर. तर दुसरा ओव्हर घेऊन येत आहे कल्पेश घरात. पहिला चेंडू बघा. ओहो काय स्विंग, हातभर स्विंग झालेला हा चेंडू. सुंदर असा चेंडू. ओके. तर दुसरा चेंडू घेऊन येत आहे कल्पेश घरात. तो सौरभला. हा हा आणि हा चेंडू उडवलाय प्रतीश मस्करच्या इकडे. झेल. पहिलीच विकेट पनवेल महानगरपालिकेच्या मेंबरची. काला हा 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 काय चेंडू टाकलेला आहे. फलंदाजाला काही चेंडू समजतच नाहीये. नितीन ठाकूर. सौरभची जागा भरून काढण्यात आहे नितीन ठाकूर. आणि हा चेंडू चौथा. हा 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 समोर मारलेला आहे. हा चेंडू अडला अडला. हा हा सुंदर असा क्षेत्ररक्षण प्रणय फडकाच्या माध्यमातून होत आहे. सुंदर असा जेल मयूर कोलंबेकर यांच्या माध्यमातून होत आहे. तर मला वाटते तो आता ही रील 100% टाकणार वाटतं युट्यूबला, सॉरी इन्स्टाला. तर दुसरा गडी गारक पनवेल महानगरपालिका. तर नवीन बॅस फलंदाज रोशन भोईर. मॅन फ्रॉम विचुंबे. तर हा चेंडू वाईट. अंपायरचा हात वर. तेच ते दॅट इज दॅट. हवेत हवेत हात हवेत. हा हा सुंदर असा चेंडू. स्कोर किती आलं रे? 15. 15. तिसरी ओव्हर घेऊन येत आहे पार्थ चिखलेकर. तर मला असं वाटतं की चौथी ओव्हर जाईल ती आर्य कानपिले यांना. पिंकी पिंकी ते पॉंकी. खूप चांगले गोलंदाज आहेत. त्यांच्याकडे एवढा पेस आहे का बॅट्समनला बॉलही दिसणार नाही. तर आता पार्थ चिखलेकरनी हा हा पहिला चेंडू उडवला आहे.
हा सुंदर अशी क्षेत्ररक्षण. कुठं फेकते र? अरे गाच्या काय रे भाई, तू काय करतस? असं नको करू, एक्स्ट्रा रन नको देऊ. घे ना. ठीक आहे ठीक आहे. 18 रन. हा हा सुंदर असा फटका. चेंडू जात आहे सीमा पार. षटकार. डीजे नाहीये म्हणून जरा शांतता आहे, समजून घ्या. स्कोररला बिर्याणी नाहीये. स्कोररला बिर्याणी नाहीये, ते कमिटी मेंबर असल्यामुळे त्याला बिर्याणी नाहीये. तंदुरी आहे का? ठीक आहे. हा टाईट म्हणजे किरण पवारचा भाऊ. किरण पवारचा भाऊ मयूर कोलंबेकर. हा हा सुंदर असा चेंडू. ओव्हर नंबर 3 समाप्त. ओव्हर अरे नंबर अरे 3 अरे समाप्त. अरे ओ अरे 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 हो 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 हो. हो. आता चौथी ओव्हर घेऊन येत आहे आर्य कानपिळे. अंडर 19 ला पहिलीच ओव्हर देतात त्याला. तर आर्य कानपिळेसाठी पैसे लागलेले आहेत. जर त्यांनी 6 बॉल 6 षटकार खाल्ले तर खालच्या बॉईज कडून त्याला 5,000चा पारितोषिक. 6 बॉल 6 का? बघ 6 बॉल 6 खायचे आहेत का 5,000 मिळवायचे तुझा तू बघ. हा हा सुंदर असा फटका, पण चेंडू जात आहे डिक्लरच्या स्वरूपात. नाही नाही नाही. काय बाउंड्री ना? हा बाउंड्री बाउंड्री. अरे मला असं वाटलं गेला रे. टापला घाशील. सॉरी सॉरी, नवीन कॉमेंटेटर रे, समजून घ्या. तेच ठीक आहे. हा काय चेंडू टाकलाय बापर बाबा बाबा आवराव. नो बॉल. आवरत टप्प माग टाकलं मग बॅट्समनच्या डोक्यावरूनच जाईल ना. 100. जाऊ दे आर्य, ठीक आहे. मला माहिती तू चांगला टाकू शकतो बॉल. नाही नाही, बुटांची लेस लिंकली म्हणून त्याचा बॉल पाठी पडला, बाकी काय नाही. हे माईक बंद कर, माईक बंद कर. डिक्लेअर डिक्लेअर 1 रन. स्कोर किती आला? 31 रन. तर सुंदर अशी गोलंदाजी आर्य कानपिळे यांच्या माध्यमातून होत आहे. नो बॉल. अरे अरे तू काय करते यार तू? हे बरोबर आहे, अंपायर अंपायर तुमचं बरोबर आहे. मलिंगा स्टाईलचे टोपी घातलेली आहे तेच ते ओमकार आंबळे यांनी. मलिंगाचे मोठे फॅन आहेत ते. तर कसला सुंदर असा चेंडू टाकतो आर्य कानपिळे. हा काय चेंडू टाकलाय, किपरला सुद्धा मिळाला नाही. डायरेक्ट जात आहे तो चेंडू डिक्लेअरच्या स्वरूपात. 1 रन. तर कालनेगावचा सर्वात फास्टर बॉलर आहे तो आर्य कानपिळे. त्यांनी ISP ला 160 स्पीडने बॉल टाकला होता. स्टंप उडवलेला मधला, दांडा गुल केलता. हा पण त्याला आता आउट आउट आउट. काय अंपायरचा निर्णय अजून आला नाहीये. अपील तर जोरात झाली पण अंपायरचा निर्णय आला नाहीये.
सुंदर अशी गोलंदाजी आर्य कानपिले यांच्या माध्यमातून. माझा तर फेवरेट गोलंदाज आहे आर्य कानपिले, पण त्याला काय कुठे वर देत नाही जास्त. हा हा, काय चेंडू टाकतोय बघा. हा हा हा, डिक्लेअर नाही. नाही 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 नाही. हा, सुंदर अशी गोलंदाजी आर्य कानपिले. तर लास्टचा चेंडू बाकी. याच वरची मी वाट बघणार होतो, पण आता वाईड गेंद, खराब चेंडू. आर्यला अजून एक चेंडू टाकावा लागणार. पण खूप चांगली कामगिरी केली आर्यने त्याच्या टीम साठी. किती रन खाल्ल्या? किती रन खाल्ल्या आर्यने? जाऊ दे, आज जाम रन खाल्लेत बोलते. वाईट वाईट +1 या 2 धावा. अरे या कानपिला काय सुंदर अशी गोलंदाजी करतो, म्हणतो जाम आवरली. अरे बाबा बाबा, कसला लांब फेकतोय बॉल. कारण त्याची आदल वाढ बोलली जाते त्यालाच. हा, सुंदर असा चेंडू. हा, ए अंपायर, अंपायर तू का मध्ये अटकतो रे? अक्का बिक्का आहे का तुला? काय मलिंगा. तर सुंदर अशी गोलंदाजी या पूर्ण याच्यामध्ये मला तर वाटतं अरे कानपिलेनेच केली असेल. जाऊ दे अरे कानपिले, जे काय ते आपण सगळ्यांच्या असतेच ते शिवाय ऐक. अरे काय एवढी घाण गोलंदाजी केलीस तुम्ही. आर्य, आपण चल जाऊ काहीतरी खायला, मला जाम भूक लागली. तर याच्यानंतर होणार सामना सनी अन्वेषा 11 मेकओव्हर वर्सेस इंदविक कार्तिक 11. तर अन्वेषा मेक 11 चे कॅप्टन आणि हिंदवी कार्तिक 11 चे कॅप्टन लवकरात लवकर इथे या. नवीन कॉमेंटेटर समजून घ्या. तुम्ही माहिती आहे किती बॅटिंग केली जे आशा गावात. चालीस टू विन. हॅलो हॅलो, चला पुढच्या मॅचसाठी विनंती आहे. अन्वेषा मेकओव्हर टीमचा कॅप्टन आणि हिंदवी कार्तिक 11 टीमचा कॅप्टन. दोन्ही संघाच्या कॅप्टनला कॉल असेल की इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये या. अन्वेषा मेकओव्हर टीमचा कॅप्टन आणि हिंदवी कार्तिक 11 टीमचा कॅप्टन, आपण टॉस करण्यासाठी लगेच यायचं आहे. 24 चेंडू 40 धावांची गरज.
तर अंडर 23 ओपनिंग बल्लेबाज कोण कोण आहे कोण कोण आहे प्रतीश मस्कर आणि कोण प्रथमेश मस्कर. हा पहिला चेंडू पहिला दादरा बसलेला आहे अंडर 23 प्रथमेश मस्कर बाद. चला अन्वेषा मेकोर टीमचा कॅप्टन आणि हिंदवी कार्तिक 11 टीमचा कॅप्टन. टीम नेम हिंदवी कार्तिक 11 टीमचा कॅप्टन दाखल आहे आकाश आलाय. त्यानंतर अन्वेषा मेकोर टीमचा कॅप्टन आलेत का? ठीक आहे, चला आपण टॉस करून घेऊ टॉस बॉक्स मध्ये. हॅलो हॅलो. कोणला बोलू? मंगेश गरट टॉच उडवायला जा. बघू शकता आता पुढचा चेंडू घेऊन खूप चांगल्या प्रकारे शॉट मारला रिद्धेश यांनी आणि हा षटकार जातोय. आल्या आल्या त्यांनी 6 धावाने आपला खाता ओपन केला आहे रिद्धेश याने. खूप चांगल्या प्रकारे बॉल टाकलंय त्याच्यावरती 1 रन धावून काढले. आता जातोय स्ट्राईकला प्रतीश मस्कर धडाकेबाज बल्लेबाज कालुंद्रे गावातून खेळतो ओपनिंगला जाऊन. आता बघूया काय करतो आपल्या टीमसाठी. खूप चांगल्या प्रकारे चेंडू टाकला आणि कशा क्षेत्ररक्षण करतोय तिथे रवी. होम ग्राउंडवरती गचाल क्षेत्ररक्षण करतोय. अन्वेषा मेकवर टॉच विन झालेली आहे. तुमचा निर्णय लवकरात लवकर कळवा. लास्ट 2 बॉल बाकी आहेत. खूप चांगल्या प्रकारे शॉट मारलाय स्ट्रेट. कॅमेरामॅनला डायरेक्ट धडकलेला आहे. स्कोर झालेला आहे 12. 5 बॉल 12. लास्ट बॉल बाकी आहे. बॉल द्या लवकर. बघू शकता लास्ट चेंडूवरती काय करतो रिद्धेश. खूप चांगल्या प्रकारे फलंदाजी करतोय तो आपल्या टीमसाठी. बघूया आपल्या टीमसाठी काय करतोय गोलंदाज सनी चिखलेकर भी खूप चांगल्या प्रकारचे क्षेत्ररक्षण करतो. खूप चांगल्या प्रकारे शॉट मारले लांबच लांब अट्टा मारलेला आहे यांनी. रिद्धेश यांनी खूप चांगल्या प्रकारे बॅटिंग करतो आपल्या टीमसाठी आणि ओव्हर समाप्तीचा इशारा दिला आहे अंपायर यांनी. स्कोर झालेला आहे 18. 1 ओव्हरला 18 स्कोर झालेला आहे. ठीक आहे. आता येतोय अभिजित बॉलिंग मार्फत. त्याला खेळणार प्रतीश मस्कर. बघूया आता कोणत्या प्रकारे खेळतोय. अजून एकही शॉट आलेला नाही प्रतीश मस्करच्या बॅटमधून. सेकंड ओव्हर टाकतायत.
खूप चांगल्या प्रकारे शॉट मारलाय प्रतीश यांनी आणि आपला नावाचा दबदबा ठेवतो इथे ग्राउंडवरती. अभिजित यांना पहिल्याच चेंडूवरती षटकार मारतायत. बघूया आता काय होतोय. 17 बॉल 16 रनांची आवश्यकता आहे. खूप चांगल्या प्रकारे चेंडू टाकलाय अभिजित यांनी. सरळ बॅटीने रन येतात तर वाकडा व्हायची गरज नाहीये. शॉट मारलाय खूप चांगल्या प्रकारे शेट. अभिजित यांना खूप चांगल्या प्रकारे शॉट मारतोय प्रतीश मस्कर. दहा रनांची आवश्यकता आहे. चांगल्या प्रकारे रिव्हर्स खेळतोय प्रतीश मस्कर आणि त्यांच्या बदली उतरतोय प्रवीण जगदालेचा भाऊ प्रतीक जगदाले. खूप वर्षानंतर परत आलेला आहे गावावरून. खास KPL साठी मागवलं त्याला. वरतून साईड मागवले घाटावरून. बघू शकता आता बैल पलतोय का. आणि इंस्टावरती खूप फेमस आहे तो पण. हो खूप चांगल्या प्रकारे फलंदाजी करतो. आपल्या भावाच्याच खांद्यावर पाय देऊन वरती आलाय. प्रतीक जगदाले डोक्यावर तर पाय देत नाही, खांद्यावर पाय देऊन खूप चांगल्या प्रकारे फलंदाजी करतोय प्रतीक. अभिजित यांनी चांगल्या प्रकारे चेंडू टाकलाय. काही समजलं प्रतीक जगदाले यांना. ओव्हर समाप्तीचा इशारा. 12 बॉल 2 रनांची आवश्यकता आहेत. आता बॉलिंग मार्फत येतात काका मामा गणेश मामा. ते खूप चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतायत त्यांच्या गावातून. खूप नाव आहे त्यांचा रायगड ठाण्यामध्ये. बारवई मधून. बघूया 2 रन पाहिजेत. ते हवेत सुद्धा स्पिन करतात बॉल. हो खूप चांगल्या प्रकारे चेंडू टाकतायत का मामा. खूप चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतायत मामा. त्यांच्यावर समोर फलंदाजी करतोय रिद्देश. बघूया 2 रनांची आवश्यकता आहे. सन्मान देत आहेत मामांना. खूप चांगल्या प्रकारे बॅटिंग करतोय रिद्देश. स्ट्राईकला जात आहेत प्रतीक जगदाळे. 1 रनाची आवश्यकता आहे फक्त 11 चेंडूत 10 चेंडू मध्ये. खूप चांगल्या प्रकारे शॉट खेळतो आणि तिथे सनी धडाकेबाज फिल्डर काळंद्रे गावातून खूप चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण करतो सनी चिखलेकर. डॅशिंग फिल्डर मानला जातो तो काळंद्रे गावातून. खूप चांगल्या प्रकारे कॅच पकडले त्यांनी. आणि आलेला आहे भूम भूम माट्या. बघूया काय करतोय. त्याच्यात अशी ताकद आहे की तो पोटाने पण षटकार मारू शकतो. ही त्याच्यामध्ये पॉवरफुल ताकद आहे. बघू शकता तुम्ही आता पण. बघू शकता खूप चांगल्या प्रकारे शॉट केलाय. आणि तिथे आहे रवी. आणि मॅच जिंकलेले अंडर-23 बॉईज. आणि सगळ्या महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तरी सर्वांनी यायचंय.